नमस्कार मंडळी, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज आलो आहे दादरला. तर मित्रांनो, हा SK बोले मार्ग म्हणजे डिसिल्वा हायस्कूल आहे. त्या डिसिल्वा हायस्कूलचा हा सरळ रोड पकडून तुम्ही पाहू शकता सिद्धिविनायकच्या दिशा. तरी मित्रांनो, दादर स्थानकापासून एक आपल्या सिद्धिविनायकला पोहोचण्यासाठी जर तुम्ही चालत गेलात तर चालत कमीत कमी 20 मिनटं लागतात. तर आत्ता मी आलो आहे प्रबोधन खार ठाकरे चौक यांच्या. तर या प्रबोधन खार ठाकरे चौकच्या समोर जो सिग्नल आहे तुम्ही पाहू शकता. त्या सिग्नलच्या सरळ जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या एकदम 10 मिनटाच्या अंतरावर आहे सिद्धिविनायक मंदिर. तर आपण आता सिद्धिविनायक मंदिराच्या आतले व्हिडिओ देखील काढणार आहोत. मित्रांनो, ही आहे पोर्तुगीज चर्च. आणि तर मित्रांनो, दादर लक्की रेस्टॉरंटच्या समोर जो रोड जातो तुम्ही पाहू शकता. ह्या सरळ रोडले 10 मिनटाच्या अंतरावर तुम्ही पोहोचाल सिद्धिविनायक मंदिराला. आता तुम्ही जर चालत येत असाल तर हा रोड आहे. तर तुम्ही टॅक्सी दादर स्टेशनपासून टॅक्सी देखील शेअरिंग मिळते, तिथून देखील तुम्ही येऊ शकता. त्यानंतर तुम्ही बसने देखील येऊ शकता. पण चालत येताना हा रोड आहे. तर ह्या रोडने तुम्ही फॉलो करत या गावच्या 10 मिनटाच्या अंतरावर सिद्धिविनायकचं मंदिर. तर दादर तुम्हाला तर माहिती आहे फेमस आहे फुल मार्केटसाठी आणि फळ मार्केटसाठी देखील. तर दादरचं विशिष्ट अशी आहे की दादरमध्ये आहे एक सिद्धिविनायक मंदिर आहे. तर आता मी पुढची जी व्हिडिओ आहे ते सिद्धिविनायक मंदिराच्या आतली देखील करणार आहे. आपण पोचलो आहे सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यात. तर आता इथं कसं आहे, पहिल्या लाईन ही सिंगलच असायची. आता यांनी लाईन पेड लाईन देखील एक केलेले आहेत. आणि एक दुरून दर्शन लाईन आहे, एक मुखदर्शनाची लाईन. म्हणजे जसं गणपतींना तुम्ही प्रामुख्याने पाहता तसेच त्यांनी आता यावेळी केलेलं आहे. तर एक मुखदर्शनाची रांग आहे आणि एक चरणस्पर्शाची रांग आहे. तर आपण दोन्ही रांगेतनं बघूया. जिथनं गर्दी कमी असेल तिथनं आज आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, मी आहे सिद्धिविनायकच्या लाईनमध्ये. आता ही साधारण लाईन आहे कारण की आता यांनी प्रत्येक लाईन ही पेड लाईन केलेली आहेत. तर आता आपण साध्या लाईनीत आहेत. तर साध्या लाईनीतनं आपण आतमध्ये जाणार आहोत. आतल्या ठिकाणी चित्रीकरणास बंदी आहे, तर आपण तिकडे चित्रीकरण करू शकत नाही. तर पुढचा व्हिडिओ आपण बाहेर करू. तर मित्रांनो, मी इथं पोहोचलो या मुखदर्शनाच्या रांगेमध्ये. आता माझ्या पुढेच कुठली रांग नाही आहे, म्हणजे मी आहे शेवटी. झालं असं की अर्धा तासाच्या नंतर आपल्याला मुखदर्शनाची रांग चालू होईल. आता यांनी साधारण रांगेचा असा नियम काढलेला आहे की साधारण रांगी अर्धा तास बंद करून दुसरी जी रांग आहे ती रांग चालू ठेवणार आहे. तर सध्या आता आपण आहे साधारण रांगेमध्ये. अर्ध्या तासानंतर आपण मुखदर्शनात जाणार आहे सिद्धिविनायकचं. तर आपण तोपर्यंत आजूबाजूचे व्हिडिओ रेकॉर्ड करून घेऊ. तर मित्रांनो, मंदिराच्या आतल्या परिसरात आपल्याला चित्रीकरण करता येणार नाही आहे. तर त्याच्यामुळे आपण बाहेरील चित्रीकरण तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर आतलं मंदिराचं जे गाभारा आहे, त्यानंतर आपले जे बाप्पा आहेत त्यांचं स्वरूप आणि त्यांची ही पूजा जी इथं चालू आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आतल्या दिशेला आपल्याला ह्याची चित्रीकरण करता येणार नाही. तर सध्या त्यांनी लाईव्ह चित्रीकरण ठेवलेलं आहे. तर आपले बाप्पा हे विराजमान आहेत आतमध्ये. तर मित्रांनो, साधारणतः मी 4 वर्षानंतर साधारणतः मी सिद्धिविनायकला आलो असेल. त्या टायमिंगला जी सिद्धिविनायकची जो आतमध्ये प्रवेश होता तो ह्याच मार्गाने होता. त्या टायमिंगला हे सगळ्या गोष्टी इथं नव्हत्या. 4 वर्षात भरपूर असा बदल झालेला आहे सिद्धिविनायकच्या चरणी. तर आता आपण पाहूया आतमधल्या साईडला तर आपल्याला चित्रीकरण करता येणार नाही. तर मित्रांनो, बरोबर अर्ध्या तासानंतर माझं दर्शन झालेलं आहे सिद्धिविनायकाचं. तर आता आतमध्ये गर्दी तर खूप होतीच कारण की अर्ध्या तासासाठी लाईन थांबवली होती. तर आता मी चाललो इकडनं महालक्ष्मीला. आता महालक्ष्मीला जाण्याचा उद्देश असाच आहे की मला आजही आठवते 2010 साली आम्ही जेव्हा पासआउट झालो होतो तेव्हा पहिला आम्ही सिद्धिविनायक, त्यानंतर महालक्ष्मी, त्यानंतर हाजी आली, त्यानंतर मरीन लाईन्स, त्यानंतर CST अशी आम्ही ट्रिप केली होती. त्या टायमिंगला
खिशात पैसे कमी आणि ट्रॅव्हलिंगचा ताप जास्त असा होता. तर आजही मला ते दिवस आठवतात, खूप छान दिवस होते ते. तर बसचा एक डेली पास आहे याचा 25 रुपयाचा. डेली पास आम्ही काढून अक्षरशः त्या बसच्या गर्दीतून आम्ही तिथे गेलो होतो. तर आता मी चाललो आहे महालक्ष्मीला. तर पहिला आता इकडनं आपण बसची वाट बघूया, नाहीतर मग टॅक्सीने डायरेक्ट जाऊया. तर मित्रांनो आता मी चाललो आहे महालक्ष्मी मंदिरात. आता मी बसची वाट तर पाहिली होती, बस काय मिळाली नाही. तर आता मी टॅक्सीने चाललो आहे महालक्ष्मीला. तर सिद्धिविनायककडून महालक्ष्मीला जायला साधारणतः टॅक्सीने एक 20 ते 25 मिनटं लागतीलच. तर आपण महालक्ष्मीच्या आतले देखील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया. साधारणतः या मंदिरांमध्ये चित्रीकरण म्हणजेच व्हिडिओग्राफी करण्यासाठी अलाउड नाही आहे. तर आपल्याला जितके व्हिडिओ काढता येतील तिकडचे ते आपण काढूया आणि त्यानंतर मग आतले व्हिडिओ देखील तुम्हाला मी दाखवूया. तर महालक्ष्मीला देखील मी जवळजवळ 4 वर्षांनी चाललो असेल, कारण की हेच आहे की आम्ही ग्रॅज्युएशन नंतर पुन्हा कधी इथं सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीला येण्याचा योग आला नव्हता. तर आज एक व्लॉगच्या उद्देशाने आज आपल्याला इथे यायचा योग आलेला आहे. तर आज आपण सगळे व्हिडिओ तिथनं कव्हर करतो. तर मित्रांनो मी पोचलो आहे महालक्ष्मीच्या गेटवर. आता त्या गेटमधून आपण एंट्री करूया. आतमधल्या साईडला कदाचित व्हिडिओसाठी अलाउड नसेल, तर आपण बघूया. तिकडे जर व्हिडिओसाठी अलाउड असेल तर आपण तिकडे देखील व्हिडिओ काढू. तर आता मित्रांनो 22 तारखेपासून नवरात्री चालू होते. त्या संदर्भात मंदिरात तर खूप काही अशी तयारी करण्यात येतात. तर आपण ती देखील पाहिली आहे. तर पुढे आता गाभाऱ्यात चाललो आहे. तर मित्रांनो महालक्ष्मीचं देखील आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर साधारणतः अर्धा तास लागला दर्शनाला देखील. आज वार आहे शुक्रवार. आज तसं तर देवीचाच वार आहे. तशी गाभाऱ्यात गर्दी कमी होती, कारण की दुपारची वेळ आहे. संध्याकाळी याच गाभाऱ्यात गर्दी जास्त असेल. तर आपलं दर्शन देखील छान पद्धतीने झालेलं आहे. तर मी आज सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीचं तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. तर ह्याच्या पुढे आता चालला आहे प्लॅन हाजी अलीचा. पण शुक्रवार असल्या कारणाने हाजी अलीला जाता येणार नाही. तर आपण बघूया पुढची व्हिडिओ घेता येते. तर मित्रांनो दर्शन तर झालेलं आहे माझं सर्व. प्लॅन आहे आता घरीच जायचा, कारण की दुपारचे वाजले 3 आणि आज शुक्रवार असल्या कारणाने हाजी अली तर नक्कीच गर्दी असणार. तर आता मी इकडनं महालक्ष्मी स्टेशन, तिकडनं दादरवरनं कुर्ला, कुर्लावरनं मानपूर असं प्रवास करत घरी जाणार आहे. तर माझे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडत असतील तर त्यासाठी तुम्ही मला पहिला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी असेच मला फॉलो करत राहा. धन्यवाद.